दिले आहेत। राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना पत्र आहे। विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत असं राहुल गांधींनी या पत्रामध्ये म्हटलंय। फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी असं राहुल गांधींनी म्हटलंय। राहुल गांधींनी फडणवीसांना उद्देशून ट्विट केलंय। त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे फडणवीसांचं लक्ष वेधलंय। राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, आपल्या मूलभूत आणि घटनात्मक हक्कांसाठी ग्रामीण भागातून आलेले शेकडो आदिवासी विद्यार्थी पुण्यात आंदोलन करतायत। 10 दिवसांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले असून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे तीव्र असंतोष आहे। दुर्गम भाग, गावं आणि पाड्यांमधून आलेले विद्यार्थी कोणतेही दान भीक मागत नसून घटनेनं दिलेला शिक्षणाचा अधिकार मागतायत। 10 दिवसानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावण्याची भीती आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन फडणवीसांनी स्वतः पुढाकार घ्यावा, विद्यार्थ्यांशी संवाद साधून सकारात्मक तोडगा काढावा। असे अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे राहुलजींनी ते गांभीर्याने घेतलं आहे, सिरियसली घेतलं आहे। म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की यावर चर्चा करा, तोडगा काढा। आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यावर प्रायोरिटीनं ही चर्चा करावी आणि आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे। आदिवासी विभाग मंत्र्यांनी सारा क्लॅरिफिकेशन केलं आहे। मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे काही आता मुख्यमंत्र्याला उद्देशून हे केलं आहे, त्यांना खरी वस्तुस्थिती माहिती नाही आहे। खरी वस्तुस्थिती जेव्हा त्यांना कळेल तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुकीचे ट्विट